नमस्कार. भीम आम्ही सारे खवय्ये महाराष्ट्राची रुचिराच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतोय. मला एका गोष्टीचा ना अतिशय अभिमान आणि त्याचबरोबर आनंदही होतो. कुठल्या माहिती आहे का? कोकणाला जी समुद्राची किनारपट्टी लाभलेली आहे ना, बापरे लांब लचक. म्हणजे तुम्हाला सांगतो, दापोलीला आपण समुद्र किनाऱ्यावर गेलो ना तर ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत खारवलेले मासे असे वाळत टाकलेले असतात. आणि कोकणातली खाण्याची संस्कृती म्हणजे खाद्य संस्कृतीबद्दल काय बोलावं. एका बाजूला मासे आहेत, एका बाजूला खोबरं आहे, त्यामुळे व्हेज सुद्धा छान मिळतं, नॉनव्हेजही मिळतं. आणि सगळ्यात मला आवडते ती सोलकढी. हाय हाय हाय. तुम्हाला सांगतो, मालवणात माझा मित्र आहे. मालवणचा प्रयोग झाल्यानंतर रात्री मी त्याच्या घरी जेवायला जातो आणि जेवल्यानंतर आम्ही दोघे बसतो आणि सोलकढीचे ग्लास किती पिऊ शकतो याच्यावर चर्चा न करता कॉम्पिटिशन चालू होते. असं आहे कोकण महाराजा, असं कोकण आहे. आज इथे कोकणातली मंडळी आलेली आहेत. मंडळी म्हणजे रुचीवर आलेले आहेत आणि छान छान पदार्थ आपल्याला बनवून दाखवत आहेत. आणि आजचे सेलिब्रिटी कोण आहेत ते आम्ही तुम्हाला नाही सांगणार, ते गुपित आहे, तुम्हीच बघा. आता आमचे सुप्रिया आणि पराग दोघे तयार झालेले आहेत आणि आता बघूया प्रत्यक्ष काय घडते ते बघूया. या. हे प्रशांतचं ना हे असं असतं, काही गुलदस्त्यात वगैरे ठेवलं नाहीये आम्ही, सगळं जग जाहीर आहे, पण तूच तिकडे जाऊन बसलायस ना. पण कसं आहे, आज आपल्याकडे जे सेलिब्रिटीज येणार आहेत त्यांच्याबद्दल मला बोलायचं आहे, पण त्याआधी मला हे विचारायचं आहे, तू कोणाचा फॅन आहेस सांग? सुनील गावस्कर यांचा मी खूप मोठा फॅन आहे. अब्दुल कादिर गुगली किंग याच्या बॉलवर त्यांनी जो मारलेला उत्तुंग षटकार, आहा, आणि ब्रेटलीच्या बॉलिंगवर आपले सचिन तेंडुलकर यांनी मारलेला कव्हर ड्राईव्ह. मग या दोघांचा मी इतका मोठा फॅन आहे की आता या क्षणी जर सचिन तेंडुलकर असे समोर आले माझ्या तर मी लिटरली माझ्या टकलावर वगैरे त्यांची सही घेईन, माहितीये का? तर या दोघांचा मी खूप मोठा फॅन आहे. तुम्हाला कोण आवडायचं तुमच्या कॉलेजच्या जीवनामध्ये? कॉलेजच्या जीवनात कशाला, मला 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 हसवणारी लोक मला खूप आवडतात. आणि हुज युअर फेवरेट कमेडियन? हुबाई फुजे आपले सगळे कलाकार मला जे इतके धमाल हसवतात, धमाल येते म्हणजे मला त्यांचे परफॉर्मन्सेस बघायला. बरं, आज तुम्हाला सुद्धा मी विचारणार आहे, कोण आवडतं कलाकार आहे तुमचं? तू सांग. स्पृहा जोशी. ओहो, स्पृहा जोशी. तुझं रीमा लागो. हा, रीमा लागो. अरे वा. रीमाला सांगेन मी. ऐश्वर्या? मी सचिन सरांचं मला खूप आवडतं. म्हणजे तुम्ही आत्ता आहात तिथे समोर म्हणून नाही, पण आम्हाला त्यांचे पिक्चर, कारण पहिलं गणपतीचं हे असतं ना, त्यामुळे ते खूप आवडतं. थँक्यू. आणि निधी? मला नीना कुलकर्णी आणि सुकन्या कुलकर्णी दोघी आवडतात. हो. तर आज आपल्याला भेटायला इथे एक अशीच सेलिब्रिटी येणार आहे. अप्रतिम अभिनेत्री आहे, तिच्याबरोबर मी कामही केलेलं आहे. बीइंग अ शेफ, मी जर दुसऱ्या कोणाचं कुकिंग जर अप्रिशिएट करत असेल तर ते मी त्यांचं करतो. अतिशय उत्कृष्ट कुकिंग करतात, अतिशय उत्कृष्ट. म्हणजे त्यांच्या हातची चव जी आहे ती इम्पॅकेबल आहे. म्हणजे मला अजून ती मला सो जमलेली नाही. अजून एक क्लू देते, त्यांना ना खोबरं खूप आवडतं. आता तुम्ही म्हणाल हा काय क्ल्यू आहे का, पण म्हटलं तर आहे, कारण हाच क्ल्यू आहे आजच्या राऊंडच्या मेन पदार्थाचा. येणाऱ्या सेलिब्रिटीला खोबरं खूप आवडतं, त्याच्यामुळे आजच्या राऊंड मध्ये खोबऱ्याचा मुबलक वापर होणार आहे. कसा शेफ तुम्ही सांगा. आता खोबऱ्याचा वापर जो आहे तो तुम्हाला तुमच्या सूप, सॅलड, स्टार्टर, मेन कोर्स आणि डेझर्ट या 3 कोर्सेस मध्ये वापर करायचा आहे. सूप किंवा सॅलड किंवा स्टार्टर याच्यापैकी एक तुम्ही निवडा. मेन कोर्स आणि डेझर्ट मात्र कंपल्सरी आहे. तर असे 3 कोर्सेस तुम्हाला करायचे आहेत. आता एवढे 3 कोर्सेस करायचे आहेत. मी आय एम व्हेरी स्टिंजी, मी तुम्हाला वेळ देणार फक्त 1 तासाचा म्हटल्यानंतर आता तुम्हाला एकट्याला तर जमणार नाही ना. त्यामुळे आम्ही असं ठरवलंय की तुमच्या जोड्या करायच्या. शेफ एक काम करूयात का, ही व्हॉलीबॉल प्लेयर होती, त्याच्यामुळे तिला टीमवर्कचा चांगला अनुभव आहे. तर तिची टीम आपण निधी बरोबर करूया. कारण तिला स्टुडिओमध्ये एकटा गप्पा मारायची सवय असेल. आपण त्या दोघींची टीम करूयात. आणि दुसरी टीम होईल ऐश्वर्या आणि स्फूर्तीची. ऐश्वर्याला हॉटेलमध्ये काम करत असल्यामुळे टीमवर्कचा चांगलाच अनुभव आहे. चला तर मग जोड्याला या तुम्ही इकडे. आणि आता नारळापासनं तुम्हाला जे काही खोबऱ्यापासून जे काही पदार्थ करायचे आहेत तर त्याच्यासाठी लागणारं सगळं साहित्य तुम्हाला घेऊन यायला लागेल. चला, मागे आपलं असं सुसज्ज सुपर मार्केट आहे. गो अँड गेट युअर इन्ग्रेडियंट्स. गो. आणले
आणलं सगळं सामान बरं, व्हेरी गुड. आता एक काम करा, टीम वर्क मध्ये काम करायचंय. चला तर मग विचार विनिमय झाला असेल तर पुढे सरकायचं का? सुरू करायचं? ठीक आहे, चला तर. लक्षात घ्या एकच गोष्ट, 1 तासाचा वेळ आहे. या राऊंड मध्ये तुम्हाला वेळ वाचवायचा आहे आणि रेसिपी झाल्या झाल्या तुमची घंटा वाजली गेलीच पाहिजे. आणि म्हणजे आपला सबसे तेज मीटर तुमचे सबसे तेज पॉइंट्स कॅल्क्युलेट करेल. ओके, ठीक आहे. सो शेफ्स ऑल सेट? हो, तयार. तयार. मग तुमची वेळ चालू होतीये आता. करपलेला आवाज कसला आला गं? करपला कसा आवाज कसला आला काय माहित. काय चक्क तुम्ही दोघी गप्प बसलाय? हा, कामाकडे नाव लक्ष दिलं तर लागलंय त्यांना. आता. आम्ही ठरवलेलं आहे. कामाकडे लक्ष लागलंय. कारण आता आम्ही वाढताना यक्षिणी असणार आहोत आणि भरवताना पक्षिणी असणार आहोत. अरे बाप, वाढताना यक्षिणी आणि भरवताना पक्षिणी म्हणजे काय? जरा एक्सप्लेन पण कर बरं सगळ्यांसाठी. म्हणजे यक्ष जसा भाई मला तुम्ही बोलायला लावताय. हा, मी आता नाही बोलणार. हात आणि तोंडाचा काय संबंध? जोपर्यंत तुम्ही चव घेत नाही आहात तोपर्यंत. कॉन्सन्ट्रेशन हा. त्याच्यासाठी पण यक्षिणी सारखं भरभरून आणि पक्षिणी सारखं प्रेमानं. अच्छा, असं आहे. हो. आणि तू ग मनीषा, तू कशी काय गप्प? आज नाही मी बोलणार. आज नाही? नाही. का बरं? नाही बोलणार. असं नको करू, बोल ना. नाही. त्या म्हणतात माझे पदार्थ खाऊन तुम्हीच बोला. हा, बोला. तुला ह्यांची भीती वाटते की नाही? सांग खरंच मला. हो की नाही? असे पटकन बोलतात ना. पण पटकन बोलतात. उपयोगी पडले की नाही ते? पण तसं अदरवाईज पण तुला कसं भीती जरा कशाची हळव्या वाटते? मनाचं असेल तर लागतं ना पटकन. खूप हळवी आहेस का तू? हो. मग तुला भीती कशाची वाटते अशी? मानाने किंवा अनुभवाने मोठ्या माणसांसमोर बोलायची थोडी भीती वाटते. काही हरकत नाही, पण महाराष्ट्राची रुचिरामध्ये येण्याचा एक फायदा तर नक्कीच होईल. हो. ते म्हणजे एवढ्या लोकांसमोर तू बोलतेस. खरंच मी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्टेजवर आले. हा. खूप बरं वाटतंय. म्हणजे मला नवीन एक्सपिरियन्स आहे हा सगळाच. ओहो, ऐश्वर्याने तिकडे उकडीचे मोदक बनवायला घेतलेले आहेत. त्यांचा आणि मोदक करण्याची पद्धत बघितली, इतका हात बसलाय त्यांचा मोदक करण्यामध्ये. क्या बात आहे. किती छान करतायत त्या, भराभर भराभर. हो, पण बाकीच्या गोष्टींकडे पण लक्ष आहेच ना. मेन कोर्स पण झाला पाहिजे. हो. ऑल द बेस्ट. थँक्यू. लवकर लवकर करा. शेफ्स, अर्धा तास झालेला आहे आणि आता फक्त अर्धा तास उरलेला आहे. हे पटकन ते करून मीठ हां, मिठाचा साबण लवकर घे. ह्याची चव बघ ना जरा. थोडं मीठ पाहिजे. मी घालते. भातात बरोबर आहे ना, मग ग्रेव्हीच्या मानाने फक्त थोडंसं दूध. झाली त्यांची तयारी. कुठलाही चिकनचा कबाब किंवा आता चिकन ब्रेस्ट आपल्याला जर मॅरिनेट करायचं असेल तर आपण त्याला चिरा पाडतो आणि मग त्याला मसाला लावतो. पण त्यामुळे काय होतं की त्याचा शेप जो आहे तो बिघडतो आणि त्याच्यामध्ये मसाला जास्त आतपर्यंत जात नाही. त्याच्यावर एक छोटीशी टिप म्हणजे टाचणी घ्यायची. टाचणी त्याला भरपूर भोकं पाडायची आणि ती भोकं पाडल्यामुळे काय होतं, त्याचा शेप इंटॅक्ट राहतो. मसाला जो आहे तो आतवर लवकर जातो आणि चिकन शिजल्यानंतर अगदी मस्तपैकी त्याचा फ्लेवर ईच अँड एव्हरी बाईटमध्ये लागतो. हीच आहे आजची सबसे तेज स्टेप. पहिलेच तरी बरोबर. लवकर बेल करायची आहे, लवकर. वेळ संपत आहे.
वेळ आहे ना अजून. त्यांचं झालं बरं सगळं. हो आता आमचं पण झालंच आहे जवळजवळ. हा जवळ झालंय पण तरी झालं नाहीये आणि 7 वेळ मिनिटं शिल्लक आहेत. हा बस ना किती धुशील. अगं नाही ते स्वच्छता पण पाहिजे ना. ते आहेच मी धुवून घेतली होती भांडी सगळी. लागलंय दुसरे. विम मी सगळी भांडी धुतलेली आहे विमनं. हो ना. हा हे बघ मनी ते हो ग काय ते सो स्वीट. काय मनी ताई. हो मी तिची म्हणताच आहे. हे काय 2-4 दिवसात. दिवसाची ओळख झाली आणि ताई झाली ती. अच्छा गेल्या 3 दिवसात मनीषाची मनीताई. सो क्यूट. आणि तू काय तिला म्हणतेस. मी तिला माऊ चिऊ काही नाही माहिती. अरे बापरे, मग तुमच्यातलं कोणी एलिमिनेट झालं तर तुम्हाला करमणार नाही हो. पण आम्ही मैत्रिणी तर सदा सर्व काय राहूच ना. चला म्हणजे महाराष्ट्राच्या रुचिरेच्या आता मी किचन मध्ये घंटा काही हरकत नाहीये ना. वाजवा. वाजवा. आणि त्याच्याबरोबर चला वेळेत. आता सगळ्यात मोठा सस्पेन्स काय आहे तर तो आज आपल्याकडे पाहुणे कोण आले आहेत ते तर सुप्रिया ताईंना सांगतो आता डिस्क्लोज करून टाका. करून टाकू. खूप उत्सुकता ताणून धरली आहे ना. बरं मी अजून एक क्लू देते. काकस्पर्श कोकणातली फिल्म बरोबर. काकस्पर्श मधली ही व्यक्तिरेखा जिने अतिशय सुंदर अप्रतिम अभिनय केला ती व्यक्तिरेखा म्हणजे काकस्पर्श मधली आत्याबाई म्हणजेच आपली सविता मालपेकर. जोरदार टाळ्यांच्या गजरात तिचं आपण स्वागत करूया. ओहो कशी आहेस. मस्त. किती खूप वर्षांनी भेटलो आपण. जवळजवळ एखादं वर्ष झालं असेल. ह्या सविता मालपेकरची एक अभिनेत्री म्हणून तुम्ही ओळख तुमची आहेच पण आज तिची एक वेगळी पण ओळख करून देणार आहे मी तुम्हाला. ती म्हणजे ती अप्रतिम स्वयंपाक करते. तिच्यात एक उत्साह जो असतो लोकांना खायला घालण्याचा तो अगदी वाखाणण्यासारखा. सविता ताई, आम्हाला असं कळलं की तुमचा सगळ्यात आवडता पदार्थ इन्ग्रेडियंट म्हणता येईल तो म्हणजे नारळ. तर आज नारळ घालून 3 कोर्स मील तुमच्यासाठी तयार आहे. हो चला मग आता पहिल्या किचन मध्ये जाऊयात आणि टेस्ट करायला सुरुवात करूयात. शहाळ्याची बिर्याणी केली. टोमॅटोचं सार, मोदक आणि ही खांडगी. टोमॅटो सार जर ह्याच्यावर नाही घेतलं टोमॅटोचं आणि ते जर वेगळं खाल्लं तर त्याची टेस्ट अजून वेगळी लागेल आणि बिर्याणीची टेस्ट वेगळी लागेल. पण छान झालं. पीठ थोडं उकडायला पाहिजे होतं आणि पारी पातळ. वा छान. व्हेरी गुड अटेम्प्ट. सार ओके. बिर्याणी नुसती खाल्ल्यानंतर शाळेची चव येते. सार त्याच्यावर घातल्यानंतर ती ओव्हरपॉवर करते. खांडवी अप्रतिम चालली. मोदक सारण चांगलं आहे. ती पारी जाड झाल्यामुळे आणि ती थोडीशी मॉइश्चर त्यातलं हे असल्यामुळे ती चांगली लागत नाही. पण सारण छान झालं. त्यात तो केशराचा वास वगैरे अतिशय भन्नाट लागला. म्हणजे आय मस्ट से की हे जर सारण असं नुसतं खाऊन पाहिलं अमेझिंग. त्या निमित्ताने त्यांनी परत खाऊन बघितलं छान. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. ये. या किचन मध्ये अजून पदार्थ आहेत. लाडू आहे, दशमी आहे, काजूची उसळ आहे ओल्या, नारळाच्या दुधाचं सार आहे. नंतर आमच्याकडे पालखीला होळी असते ना आता शिमगा. आमच्याकडे शिमगो म्हणतात ते का. अच्छा. तो प्रसाद लागता. तांदळाची खीर त्याच्यात खोबरा बिबरा असे घालून छान पैकी तयार करूची आणखीन दाखवची ते का. तर ती खीर असा आणि पानात खोबरा. हे काय सूप केलंय. काजू जरा शिजायला पाहिजे होते आणि खोबरं जरा खरपूस छान भाजलं असतंच ना खमंग. काजूची उसळ मस्त झाली असती. प्रसाद. बाय माझ्या आई भावानी रक्षण कर. सगळ्यांचा भला कर आणि सगळ्यांका चांगली बुद्धी दे. आता लाडू बघूया.
लाडू छान झाला. थँक्यू. रंगू देविडा. मसाला आहे ना खूप युनिक झाला, युनिक. त्याच्यामध्ये तो जो रोस्टेड फ्लेवर जो अजून असता ना त्याला एक वेगळीच लज्जत आली असते. म्हणजे थोडासा माझा भाजायचं कमी झाला. नो प्रॉब्लेम. प्रपोर्शन परफेक्ट, एकदम परफेक्ट. मला असं वाटत होतं की पराग तुम्ही मला एकदा तरी माझा काहीतरी पदार्थ छान म्हटला पाहिजे आणि खरंच आज आता तो म्हटला ना मला भरून पावले. आता मी इथून गेले तरी मला काही वाटणार नाही. उसळ गुड, भाकरी नाईस, सार प्रसाद नावच ठेवू शकत नाही. थँक्यू. विडा मिळून खाल्लेलं नाही पण लाडू सुबकता चांगली आहे, टेस्ट चांगली आहे. गुड. या सविता ते. सविता बघ तुझ्याकडे किती डोळे लावून वाट बघतायत त्या की तू काय बोलशील आता. नारळाचा वापर सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने केलाय. अजूनही खूप काय काय करता आलं असतं त्याच्यात, पण खूप मस्त मस्त केलंय आणि खूप मला मजा आली. सविता, आज आम्ही सारे खवय्ये महाराष्ट्राची रुचिराच्या या किचनमध्ये येऊन या चारही जणींशी तू इतके छान गप्पा मारल्यास, मनमोकळ्या गप्पा मारल्यास, त्याबद्दल त्यांच्यातर्फे तुला थँक्स. आपल्या झी मराठीकडनं तुला थँक्स आणि माझ्याकडनं सुद्धा तुला थँक्यू नाही म्हणणार पण एक मिठी. आणि तुला आवडणारी अशी ही गिफ्ट आहे आमच्याकडनं, छोटीशी प्रेमाची. लवकर भेटूयात. टाटा. बाय बाय. आपल्या किचन मधली पाहुणे मंडळी तर गेलेली आहेत. आता आधी सगळ्यात बघूयात की सबसे तेज मीटर मध्ये सबसे तेज पॉइंट्स कुणाला किती मिळालेत ते. आणि आता निर्णयाची वेळ. येस. पण त्याच्या आधी सुप्रियाताई, मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की आता दोन्ही किचन्स मधनं अशी एकही गोष्ट समोर आली नाही जी पारंपरिक नाही आहे. हे असं का? नारळ फक्त इंडियामध्येच वापरला जातो का? नारळ फक्त महाराष्ट्रातच वापरला जातो का? मग या किचन मध्ये प्रयोगशील राहणं हे खूप जरुरी आहे. आजची विनिंग टीम ही आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. मनीषा आणि निधी, तुम्ही दोघींनी काकणभर चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. त्याच्यामुळे आज तुमची जोडी जिंकलेली आहे. आणि ह्या जोडीपैकी एक पार्टिसिपंट पुढे जाऊ शकते आणि त्याच्यासाठी एक छोटीशी परीक्षा त्यांना द्यावी लागेल. पराग सांगेल. आता परीक्षा अशी आहे की मी तुमच्याकडे एक पदार्थ करणार आहे. त्या पदार्थाची तुम्हाला चव घ्यायची आहे आणि त्या पदार्थाशी रिलेटेड प्रश्नांची उत्तरं द्यायची. या आता टेस्ट करा. या तुम्ही पहिल्या. तुमच्यापासून सुरुवात करू. याच्यामध्ये सगळ्यात जास्त फ्लेवर कुठल्या फळाचा येतोय? केळ्याचा आला. केळ्याचा फ्लेवर आला. तुमचं उत्तर बरोबर आहे. आता तुम्हाला यामध्ये केळ्याबरोबर अजून एक फळ घातलंय आणि ते कुठलं आहे? सीताफळ. तुमचं उत्तर चुकलंय. कोकणातले आहात तुम्ही. तुम्हाला नारळाचा स्वाद नाही ओळखता आला. सॉरी, पण तुम्हाला ही स्पर्धा सोडून जायला लागतीये. काही हरकत नाही. मी एवढे दिवस तुमच्याबरोबर राहिले आणि काही काही पदार्थ खाऊ घातले, तेच माझ्यासाठी खूप आहे. ऐश्वर्या, तुझ्यात स्पोर्टिंग स्पिरिट खूपच आहे आणि त्यासाठीच माझ्या मते तुला मी एक छानशी हक देणार आहे. आणि आता आजची विनिंग टीम, या इकडे दोघींनी. मॅडम, मला एक तुमच्याशी बोलायचं आहे. काय? मला तुमच्या बरोबर आता थोडासा डान्स करायचा आहे. प्लीज प्लीज. व्हेरी गुड. तू डान्स करणार आहेस माझ्या बरोबर? नक्की. मग मी तुला फॉलो करीन, कारण मला तर आता आठवतच नाहीये मी काय ठीक केलं. आहे ना, मी पण 20 वर्षापूर्वी केलंय. ही नवरी असली, अरे ही मनात ठसली. ही नवरी असली, अरे ही मनात ठसली. तिचा नखरा पाहून काळीज उडते हो. धक 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 धक
नवरा असला अरे हा उपरत बसला हा नवरा असला अरे हा उपरत बसला मला येता जाता चोरून बघतोय हो टकमक टकमक ही नवरी असली अरे ही मनात ठसली हो. हे आहेत तुमचे आतापर्यंतचे सबसे तेज मीटरमध्ये कॅल्क्युलेट झालेले सबसे तेज पॉइंट्स. कसं ना डान्स अँड ऑल. असो, आम्ही आमचं काम करतोय, तुम्ही तुमचं काम करत राहा, टीप पाठवत राहा. तुम्हाला जर रुचिराची सखी व्हायचं असेल तर तुमची टीप आम्हाला कळवा आणि त्याकरता टाईप करा ZMASK स्पेस तुमची टीप स्पेस तुमचं नाव स्पेस तुमचं शहर आणि पाठवा 57575 या क्रमांकावर आणि मिळवा व्हीम कडून गिफ्ट हॅम्पर. चला आता खायची वेळ झालेली आहे, म्हणजेच निघायची वेळ झालेली आहे. आपण भेटायचं उद्या पुन्हा याच वेळी. तोपर्यंत मस्त खा आणि जागे राहा.